नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तयार कुर्तीला स्लीव्ज कशा पद्धतीने लावायची. तर बघू शकता, आता ही तयार कुर्ती आहे. तर ही कस्टमरची कुर्ती आहे. तर आता मी तुम्हाला स्लीव्ज कशी लावायची सांगणार आहे. तर त्यासाठी बघू शकता, मी एक इंच उसवून घेतलेला आहे. जास्त उसवू नका, 1 इंच जरी उसवलं तरी बास होतं, कारण परत आपल्याला उसवा आणि परत टिप मारा असं होतं. त्यामुळे बघू शकता, मार्जिन त्यांचं जे तयार कुर्तीचं आहे ना, अजिबातच नाहीये. आणि इथून एवढं उसवलेलं आहे मी 1 इंच. तर आता काय करायचं, आता ही स्लीव्ज बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला मुंड्याचा भाईचा आकार द्यायचा नाही, म्हणजे फ्रंट मुंडा बॅक मुंडा. कारण त्यांनी जे असतं ना, तुम्ही बघू शकता, हे दोन्ही साईडचे मुंडे त्यांचे एकसारखेच असतात. म्हणजे हा मुंड्याचा जो घेर असतो ना, त्यांचं काय मेजरमेंटनुसार नसतं, लूज असतो. आणि त्यामुळे आपण जर ह्याला शेप दिला तर बिघडू शकतो. त्यामुळे फक्त आपल्याला भाईचा शेप द्यायचा आहे, पण फ्रंट आणि बॅक साईडचा शेप आपल्याला नाही द्यायचा आहे. म्हणजे हे बघू शकता, दोन्ही पण साईड एकसारख्याच आहेत आणि ह्याच्याही आपल्याला एकसारख्याच ठेवायच्या आहेत. ह्याला आपल्याला कटिंग करायचं नाही. जर फ्रंट साईडचं कटिंग केलं तर एखाद्या वेळेस भाई चुकू शकते. त्यामुळे काय करायचं, आपल्याला आहे असंच ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, आता खालच्या साईडला आपल्याला काय करायचं, 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि ह्याला फक्त ना आपल्याला नकळत थोडा शेप द्यायचा आहे. म्हणजे जशी आपली भाई असते ना, त्या भाईप्रमाणे नकळत आपल्याला शेप द्यायचा आहे भाई ह्याला. म्हणजे भाईला बघू शकता तुम्ही, म्हणजे ती जी तयार असते ना भाई, त्याला शेप नसतो. फक्त आपल्याला याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, हा शेप असा आलेला आहे. तर मधून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला खालच्या साईडला तुम्ही बघू शकता, आता आपल्याला एक पाव इंच पहिल्यांदा फोल्ड घ्यायचा, परत 1 इंचाचा घ्यायचा, म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे 1 इंचाची पट्टी आपल्याला फोल्ड करायची खालच्या साईडला. तर बघू शकता, थोडासा आधी फोल्ड करून घ्यायचा आणि नंतर मोठा फोल्ड करायचा आहे. एक पाव इंच फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर. तर आता नंतर अनेक आपल्याला फोल्ड करायचा आहे मोठा, तो 1 इंच. म्हणजे बघू शकता, मी पाव इंच फोल्ड केलेला आहे. नंतर आपल्याला 1 इंच फोल्ड करून घ्यायचा आहे. ह्या पण साईडला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आणि आपल्याला 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, ह्याच पद्धतीनं दोन्ही भायांना आपण खालच्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता, इथं मध्यभागी बरोबर आपल्याला कट मारून घ्यायचा आहे, दिसत आहे तुम्हाला. आणि इथं आपली, हे बघा, ही जी मुंडा आहे ना भाईचा कुर्तीचा, तिथून आपल्याला असं बघायचं आहे. म्हणजे मध्यापाशी बरोबर हे ठेवून कुठपर्यंत आपली भाई कुर्ती ते बघायचं आहे. बरोबर होती ही भाई. तर इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. आणि टीप जी आहे ना, बरोबर इथून आली पाहिजे. म्हणजे जे दुमड केलेली आहे ना, त्यांनी त्याच्या इकडून साईडनं आली पाहिजे. तुम्हाला दिसत असेल, बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे बघू शकता, ही अशी भाई ठेवलेली आहे मी. आतल्या साईडला अशी भाई ठेवा आणि अशा पद्धतीनं टीप मारायला सुरुवात करा. तर हे बघू शकता, कशा पद्धतीनं भाई जोडून झालेली आहे, दिसत असेल तुम्हाला. हे अशा पद्धतीनं आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे. आता दुसऱ्या पण साईडला, ह्या साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं जोडून घ्यायची आहे भाई. तर मध्यभागी बरोबर
हे बघू शकता इथे आपल्याला असं बरोबर भाई ठेवायची आहे. त्याच्यानंतर कुठपर्यंत आपली भाई पुरती हे चेक करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची. इथं पण मी अर्धा इंच उसवून घेतलेली आहे. पूर्ण जो कुर्ती आहे ना ही उसवून घ्यायची मुंड्याच्या साईडला आपल्याला. व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे बाई. याची पूर्ण टीप मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडच्या बाह्या तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जोडलेल्या आहे. हे बघू शकता. हे अशा पद्धतीने परत चेक करायचं आहे आपल्याला उंची दोन्हीची एकसारखी झालेली आहे की नाही. तर बघू शकता उंची दोन्ही बाह्यांची एकसारखी झालेली आहे. चेक करून घ्या. अंतर कमी जास्त होऊ नये त्यासाठी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. बाईची उंची कितपत झालेली आहे, आडे वगैरे व्यवस्थित झालेला आहे की नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपला दंडघेर किती आहे. मग असं उलटी करा कुर्ती तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आता टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला बाई घेरासाठी. असं ठेवा आणि 6.5 इंच म्हणजे 13 इंच भाई घेर आहे. म्हणजे त्याचा निम्मा किती येणार 6.5 इंच. तर 6.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे बघू शकता 6.5 इथं आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे लॉक करून घ्या व्यवस्थित सुरुवातीला आणि त्याच्यानंतर टीप मारून घ्या. खालीपर्यंत घ्या जवळजवळ म्हणजे उसवू नये. त्याच्यानंतर आपल्याला अनेक डबल टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण स्लीव जोडल्यानंतर फ्रंट साईडची अगोदरची जरी टीप उसवली तरी पाठीमागची असणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यवस्थित लॉक करून घ्या. हे बघू शकता 6.5 मी घेर घेतलेला आहे. म्हणजे 13 इंच घेर आहे त्याच्या निम्म 6.5 इंच येतो. तर इथं मी घेर घेतलेला आहे. इथं लॉक केलेला आहे. डबल टीप मी मारून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून आत एक टीप असणं गरजेचं आहे. तयार कुर्तीला मार्जिन जास्त नसतं. तुम्ही बघू शकता किती कमी मार्जिन असतं आणि यांना फिटिंग पण नको आहे. म्हणजे हा टॉप परफेक्ट बसतोय त्यामुळं ह्याचं सुद्धा थोडंफारच मार्जिन आहे. बघू शकता. आपण जर स्वतः शिवला तर भरपूर मार्जिन ठेवू शकतो पण तयार कुर्तीला बरंच मार्जिन कमी असतं. तर ह्या पद्धतीने ह्या पण साईडचा आपण घेर घेणार आहोत म्हणजे दंड घेर. तर बघू शकता 6.5 इंच इथं मार्किंग करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर आपण टीप मारून घेऊया. तर तुम्हाला आता सरळ करून दाखवते ती फिनिशिंग सहित व्यवस्थित आपली स्लीव जोडल्या गेलेली आहे. ह्या साईडला पण बघू शकता, ह्या साईडला पण बघू शकता. अगदी व्यवस्थित म्हणजे जितकं हवा आहे कस्टमरला तेवढी उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. इथं आतून व्यवस्थित भाई जोडून घेतलेली आहे फिनिशिंग सहित. बघू शकता कुठंही चून नाही, जोड नाही. अगदी ॲक्युरेट अगदी प्रोफेशनल पद्धतीनं भाई जोडल्या गेलेली आहे आपली. त्या पण साईडला तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी इथे जे आहे ना आपला फोल्ड त्याच्या साईडने इथून अशी एकसारखी टीप येणं गरजेचं आहे. टिपेचं जर अंतर कमी जास्त झालं तर आपलं फिनिशिंग सुंदर दिसणार नाही. त्यासाठी मैत्रिणींनो तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बारीक बारीक असतात गोष्टी पण आपलं जे फिनिशिंग आहे ते सुंदर येण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघू शकता हे जर तुम्ही व्यवस्थित परफेक्ट पद्धतीनं जर स्लीव जोडली तर खूप सुंदर आणि खूप प्रोफेशनल वाटणार आहे. तर मैत्रिणींनो ही स्लीव जी जोडायची पद्धत आहे ना ती खूप सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुमच्या कुर्तीला स्लीव जोडू शकता कारण ह्यात अवघड असं काहीच नाही आहे. फक्त आपल्याला सुरुवातीला इथून थोडंसं उसवून घ्यायचं आहे. म्हणजे इथून जो कुर्तीचा हा भाग असतो ना इथून उसवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं स्लीव्जला आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला दंडघेर जेवढा आहे तेवढा आपल्याला मार्किंग करून इथे टीप मारून घ्यायची आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीनं मैत्रिणींना तुम्हाला स्लीव्ज कशी जोडायची हे दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.